हॅलो एव्हरीवन, माझं नाव ऐश्वर्या. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत GMC ग्रुप डीसाठी एक नवीन जाहिरात आली आहे. तिची आपण सविस्तर जाहिरात आपण इथे बघूया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर इथे बघणार आहोत आपण काय विभाग दिलेले आहे, वेतन श्रेणी आणि एकूण पदे आहेत. सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई इथे एकूण 99 पदांची भरती आहे. नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई इथे एकूण 6 पदांची भरती आहे. परिचर्य शिक्षण संस्था मुंबई इथे एकूण 11 पदांची भरती आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई इथे एकूण 29 पदाची भरती आहे. आयुष संचालनालय महाविद्यालय राज्य मुंबई इथे एकूण 6 पदांची भरती आहे. पोद्दार रुग्णालय मुंबई इथे एकूण 45 पदांची भरती आहे. पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई इथे एकूण 15 पदांची भरती आहे. तर अशी ही एकूण भरती 211 टोटल एकूण जागा आहे तिथे. आणि आपण बघूया संदर्भात जे एज लिमिट काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, ते सगळं आपण इथे बघूया. आणि एक्झाम पॅटर्न देखील आपण इथे बघूया. तर सर्वप्रथम आपण जे एज लिमिट आहे ती बघून घेऊया. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वयमर्यादा आणि 38पेक्षा जास्त नको. मागासवर्गीय जे कॅन्डिडेट असतील, जे उमेदवार असतील, त्यांच्यासाठी 43पेक्षा जास्त नसावे आणि व्यक्ती कमीत कमी 18 वर्षाचा तरी असावा. पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष राहतील. जे एज लिमिट आहे जे 55 वर्ष राहील. आणि इथे सगळं जे डिटेल्स आहेत ते तुम्ही वाचून घ्या. जाहिरात पूर्णपणे इथे दिसून राहिली आहे. जे स्वतंत्र सैनिक नामनिर्देशपाल्य जे असतील त्यांची जी एज लिमिट आहे ती 45 वर्ष इतकी राहील. आणि जे खेळाडू उमेदवार आहेत त्यांची पण एज लिमिट इथे दिलेली आहे, जी की 43 वर्ष इतकी राहील. दिव्यांग उमेदवारांसाठी इथे 45 वर्षाची एज लिमिट आहे. आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी इथे 45 वर्ष एज लिमिट राहील. तर आपण परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना इथे आपण बघूया. सर्वप्रथम आपण बघूया की इथे 4 सेक्शन्स आहेत. 4 सेक्शन्समध्ये ही एक्झाम विभागली गेलेली आहे, जशी की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. मराठीचे 25 प्रश्न असतील आणि जे की 50 गुणांकरिता, म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्काचा आहे. इंग्रजीमध्ये 25 प्रश्न असतील जे की 50 गुणांसाठी असतील. सामान्य ज्ञानमध्ये सेम पॅटर्न, 25 प्रश्न 50 गुणांकरिता. तसेच बौद्धिक चाचणी आणि अंकगणित इथे प्रामुख्याने उल्लेख केलं गेलेलं आहे की इथे अंकगणित असणारे. शेवटी एक्झामला आपल्याला कन्फ्युजन असतं की नुसती बुद्धिमत्ता चाचणी येणार आहे की अंकगणित, दोन्हींचा समावेश होणार आहे. तर इथे क्लिअर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की बौद्धिक चाचणी सोबत अंकगणितसुद्धा असेल आणि ते दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून 25 प्रश्न असतील आणि 50 गुणाकरिता असेल. तर असे एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि जे की 200 गुणांसाठी असणार आहेत. परीक्षेची कालावधी ही 2 तासाची असणार आहे, म्हणजे की 120 मिनटं. परीक्षा जी ही असणार आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, ती ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. आणि एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. इथे लिहिलेलं आहे, परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. पत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता प्रत्येकी 1 गुण वजा करण्यात येईल. इथे क्लिअरली मेन्शन आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे, गुण वजाती करण्यात येतील. इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की इथे निगेटिव्ह मार्क असणार आहे GMC मुंबईमध्ये. आपण बघू शकता शैक्षणिक पात्रता आपण बघितलेली आहे. आता एक्झाम फीज ही फार महत्त्वाची आहे. आवश्यक परीक्षा शुल्क ही 1000 जी की खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि अराखीवसाठी जी की 900 रुपये आहे. आपण बघू शकता. आणि जी नॉन रिफंडेबल असणार आहे इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की जी नॉन रिफंडेबल आहे, एकदा की तुम्ही सबमिट बटनावर क्लिक केलं तर ती परत रिफंडेबल होणार नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, डेबिट कार्डनी अथवा ऑनलाईन बँकिंगचं यूज करून देखील भरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची इथे जी परीक्षेची फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती बघूया. अर्ज सादर करण्याची कालावधी
3/9/2025 पासून ते 24/9/2025 हा फॉर्म भरण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने शुल्क पण याच दरम्यान भरल्या जाईल. तर ह्या दिनांक नोट करून ठेवा आणि या तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचं आहे हे लक्षात ठेवा. परीक्षेची दिनांक ते वेळेवर देतील. त्यांच्या साईटवर फ्रिक्वेंट विजिट करत राहायचं आणि चेक करायचं की एक्झाम आली तर ऑनलाईन आपण आपल्या चॅनलवर याची सगळी माहिती, संपूर्ण माहिती, हॉल तिकीट जनरेट झाली तर संपूर्ण माहिती याच चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. म्हणून नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा. आता इथे आपण एकूण जाहिरात पूर्णपणे बघून घेऊया आणि इथे वेतन स्तर लिहिलेलं आहे. कक्ष सेवक हे याच्यासाठी बघा इथे पूर्ण दिलेले आहे. एकूण 39 पदे आहेत इथे. पहारेकरी, सुरक्षा रक्षक याच्यासाठी एकूण 21 पदे आहेत. त्यानंतर आहे सहाय्यक स्वयंपाकी याच्यासाठी एकूण 9 पदे आहेत आणि हमाल मजूर याच्यासाठी एकूण 8 पदे आहेत. शिपाई चपरासी याच्यासाठी एकूण 14 पदे आहेत आणि माळीसाठी एकूण 4 पदे आहेत आणि पोस्टमॅन परिचर याच्यासाठी एकूण 1 पद आहे आणि त्याच्यानंतर आयासाठी 7 पदे आहेत. किरण सेवक यासाठी एकूण 1च पद आहे. प्रयोगशाळा परिचर याच्यासाठी 6 पदे आहेत. प्रयोगशाळा सेवक याच्यासाठी 11 पदे दिलेले आहेत. त्यानंतर आहे सेवक यासाठी एकूण 8 पदे आहेत आणि दवाखाना सेवक याच्यासाठी 2 पदे आहेत. रुग्णपट वाहक यासाठी 2 पदे आहेत. अंधार गृह परिचरसाठी 4 पदे आहेत. संग्रहालय परिचरसाठी 1 पद आहे. प्राणी गृहपाल यासाठी 1 पद आहे. नावी यासाठी 1 पद आहे. भंडार कर्मचारीसाठी 4 पदे आहेत. पिंजारीसाठी 1 पद आहे. रामोशीसाठी 1 पद आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी 4 पदे आहेत. ग्रंथलेख सेवकसाठी 1 पद आहे. इथे सोबत तुम्ही वेतन श्रेणी देखील इथे पुढे वरती लिहिलेली आहे तर ती पण बघत जा. आणि कक्षसेवकसाठी देखील 28 पदे आहे. इथे कक्षसेवकसाठी बऱ्यापैकी पदसंख्या आहे. 28 पदे आहेत. सगळ्या कॅटेगरीसाठी दिलेले आहेत पदे. सेवक या पदासाठी 1 पद आहे. शिपाईसाठी 2 पदे आहेत. पहारेकऱ्यासाठी 2 पदे आहेत. इलेक्ट्रिकल कुलीसाठी 1 पद आहे. किरण सेवकसाठी 1 पद आहे. धोबीसाठी 1 पद आहे. महिला मसाजिस्ट महिलांसाठी 5 पदे आहेत. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जाहिरात बघून घ्या. इथे विविध पदांसाठी भरती दिलेली आहे. एकूण संख्या देखील इथे मी दिलेल्या आहेत. कुठल्या पदांसाठी किती जाहिरात आहे. पण एकूण जाहिरात जी आहे ग्रुप डीच्या अंतर्गतच भरण्यात येणार आहे. ॲप्लिकेशन लिंक्स फॉर्म फिलिंगमध्ये ॲप्लिकेशन लिंक इथे दिलेली आहे. फॉर्म फिलिंग करताना कुठलाही डाऊट आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. कुठल्याही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अशा प्रकारे ही जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे आणि एक्झाम डेट क्लोज होण्याच्या आधी सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यावे. थँक्यू.